राम राम मंडळी, प्रीती ज्वेल 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर आता आपण चाललो आहोत बाबुलनाथ मंदिरामध्ये. जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण गेलो होतो वाळकेश्वरला सेम डेला आणि तिथून आपण गेलो होतो बाबुलनाथ या मंदिरामध्ये. तर आता तुम्ही पाहू शकता आपण पोचलेलो आहोत बाबुलनाथ या मंदिरामध्ये. इथून शिड्यांनीसुद्धा मार्ग आहे जाण्यासाठी. 108 पायऱ्या आहेत. आणि जर तुम्हाला ₹1 देऊन इथे बघा समोरच दिसली असेल तुम्हाला, तिथे लिफ्ट आहे. फक्त ₹1 तुम्हाला जाऊन येऊन जाता येऊ शकतं. तर चला जाऊया, आपण लिफ्टनेच जाऊया कारण की आपल्याला परत रिटर्न लवकर जायचं आहे. आणि ते आहे गणपती बाप्पा. चला आता आपण लिफ्टने जाऊया. समोरच लिफ्टचं दिसत आहे आणि डाव्या साईडने पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला. तर तुम्ही लिफ्टने सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही पायऱ्याने सुद्धा जाऊ शकता. 108 पायऱ्या आहेत. आणि आता आपण आलो आहोत लिफ्टमध्ये. हे बघा, बघू शकता लिफ्टमधून आपण बाहेर आलो आणि स्ट्रेट चालत जात आहोत या मंदिरामध्ये. चला पाहूया मंदिर. मुंबईतील बाबुलनाथ मंदिराचा इतिहास सुमारे 1780च्या दशकापासून सुरू होतो, जेव्हा हॉर्निप वेलाड प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान एका मराठी सुताराने एका शिवलिंगाचा शोध लावला. हे मंदिर मुंबईतील सर्वात जुन्या शिवलिंगापैकी एक आहे आणि ते एका लहान टेकडीवर वसलेले आहे, ज्याचे नाव बाबुल वृक्षाचा स्वामी या रूपात शिवाला समर्पित आहे. या सुताराला बाबुल वृक्ष आवडत असल्यामुळे त्याने या मंदिराचे नाव बाबुलनाथ असे ठेवले असे म्हणतात. सुरुवातीला मंदिर बांधताना पारशी समुदायाकडून विरोध झाला, परंतु 1800च्या दशकाच्या उत्तरार्धात न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निकाल दिल्यावर मंदिराची उभारणी झाली. या मंदिराची एक दंतकथा देखील आहे. काही लोकांच्या मते एका गुराख्याने या शिवलिंगाचा शोध लावला आणि एका गायीने त्याला हे लिंग शोधण्यास मदत केली, ज्यामुळे मंदिराला बाबुलनाथ नाव हे मिळाले आहे. तुम्हाला जर या मंदिराला व्हिजिट द्यायची असेल तर मुंबईच्या ग्रँट रोड रेल्वे स्टेशनवर उतरून तुम्ही इथून टॅक्सी करू शकता आणि इथे पोचू शकता. 1.5 किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे. तर तुम्ही व्हिजिट करा नक्की. येथे नक्की तुम्ही या, कारण की इथे जे मंदिर आहे त्याचं कोरीव काम अगदी बघण्यासारखं आहे आणि वाखाणण्याजोगी आहे. खूप छताला सुद्धा तुम्ही बघाल ना तर खूप छान असं रेखीव असं कोरीव काम केलेलं आहे. आणि इथे आता आपण आलो आहोत मंदिरामध्ये. पाहू शकता इथे टाईम आहे, आपल्याला दिसत असेल प्रत्येक आरतीची वेळ जी लिहिलेली आहे इथे. आणि हे बघा कोरीव काम, खूप सुंदर असं कोरीव काम आहे सगळीकडे. आणि सुवर्ण मुलामा सगळ्या मंदिरावर चढवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान छान असं मंदिर आहे हे. तर नक्की ह्या मंदिराला व्हिजिट द्या मंडळी. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे इतर व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. आणि मंडळी जाता जाता माझं डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, कारण की त्यामध्ये सर्व माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ज्या मंदिरांमध्ये जाते तिथे कसं जायचं आणि तिथे कसं पोचायचं याबद्दल थोडीफार माहिती आणि त्याचबरोबर मंदिराबाबत पण थोडीफार माहिती मी देऊन ठेवते. तर तुम्हाला काही कमेंट असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. मी लवकरच तुम्हाला त्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
आता निघालो. आल्यानंतर तुम्हाला जर लेट झाला तर इथेच बाजूला रेस्टॉरंट आहे, कुठे शोधायची गरज नाही. विजयसागर. चला. आय होप मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर या मंदिराची माहितीसुद्धा नेहमीप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवणार आहे, तर ती जाऊन नक्की चेकआउट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.